लोकसभा निवडणुकींना सुरुवात झाली आहे। बहुतांश मतदारसंघात प्रचाराला रंगत देखील चढली आहे। तसेच काही मतदारसंघात निवडणुकीचा पहिला टप्पा देखील पूर्ण झाला आहे। या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरू आहे। या आचारसंहितेमध्ये पनवेल परिसरात निवडणूक भरारी पथकाने अवघ्या 2 दिवसात वाहन तपासणी दरम्यान 36 लाखाची रोकड जप्त केली आहे। या रकमेची अधिकची चौकशी केली असता ही रक्कम खासगी असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं समोर आलं असून निवडणूक पथकाकडून याबाबत अधिकची चौकशी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे। या आचारसंहितेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नियम अटींचे पालन करून राजकीय पक्षांना निवडणूक प्रचाराची धुरा पार पाडावी लागते। या आचारसंहितेच्या नियमानुसार 50,000च्या रोख रकमेपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही, अन्यथा कारवाई केली जाते। या नियमाच्या आधारानुसार 33 मावळ लोकसभा संघ अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली। यात सर्वेक्षण पथकाने 2 दिवसात पनवेलमधून वाहन तपासणी दरम्यान 35,99,900 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। ही रोख रक्कम अनुक्रमे 22 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी जप्त करण्यात आली। यामध्ये 22 एप्रिल रोजी 23 लाख आणि 24 एप्रिल रोजी 12,99,900 रुपये वाहन तपासणी करता जप्त केले आहेत।